नमस्कार. बोशे जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या क्रांतिकारी बहुजन बांधवांना माझा मानाचा जय भीम, जय मल्हार, जय शिवराय. महाराष्ट्र आणि भारतामध्ये जी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजाता आंबेडकर, प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वंचित घटकांसाठी लढणाऱ्यांच्या या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी ही लढाई धनवान की विरुद्ध विचार की लढाई आम्ही मंगळवेढा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतोय. या ठिकाणी माझे सर्व मतदार बंधू भगिनींना, सुज्ञ शिक्षित बंधू भगिनींना विनंती आहे की लढाई वर्चस्वाची नसून अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्व निर्माण झाल्यानंतर वर्चस्व करता येतं. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित उपेक्षित सर्व दुर्लक्षित घटकांसाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. तुम्हा सर्वांकडून आमची हेच अपेक्षा आहे, ज्या प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी सर्वच पक्षाने पैशाच्या जोरावर तुम्हाला विकत घेऊ शकतो ही त्यांची जी धारणा झाली आहे ती मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या पाठीशी राहावं आणि ही लोकशाही, ही संविधान सर्व ताकदीनिशी आपण दाखवून देऊ की वंचितांच्या न्यायासाठी लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. तुमच्या गटामध्ये काय समस्या प्रमुख आहेत, काय जाणवतं तुम्हाला? विशेषतः आजपर्यंत प्रस्थापित पक्षाने, राजकारण्याने, धूर्त लबाड धनवानाने तिथल्या ह्या मंगळवेढा तालुका हा दुष्काळ पाचवीला पोहोचलेला आहे. कायम दुष्काळ म्हणून भाग राहिलेला पाण्याचा भाग असेल, तिथल्या ऊसतोड कामगारांचा विषय ऊसतोडला जायचा असेल, शिक्षित तरुण अनेक रोजगारासाठी बाहेरगावी जावं लागत असेल, प्रत्येकाने फक्त आमिष दिली, बोलवलं आणि ह्या भोळ्या बाबड्या लोकांचा गैरफायदा घेतला. म्हणून आता जी निवडणूक ही आहे ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतोय. समस्या काय तुमच्या बरोबर? समस्या म्हणजे आज जे सांगेल तेवढं कमी आहे. जर ह्या भागामध्ये जर बघितलं तर उद्योग व्यवसाय नाही, रस्त्याची समस्या चालू आहेत. आज जर पडोकरवाडी पासून जर तुम्ही मंगळवेढा निघाला, जर बाहेर आपण जे सिमेंटचं कॉन्क्रीटीकरण बघतोय, परंतु भले मोठे रस्ते उकडून टाकलेले आहेत, 2-2 वर्ष झाले कामं चालू आहेत आणि ती लोकांच्या रस्त्याचा दळणवळणाचा प्रश्न आहे. पाण्याचा तर प्रश्न आजोबाची पिढी गेली, पंजोबाची गेली, वडिलांची गेली, आमची चालले, आम्ही ती पाण्याचीच वाट बघतोय. आणि त्या पद्धतीनं इथल्या लोकांसाठी रोजगार निर्मिती असेल, MIDC उद्योग व्यवसाय असतील, त्या सर्व बाबतीमध्ये फार उदासीनता आहे. फक्त आम्ही सर्वजण या मागण्या पूर्ण करण्यासाठी, वंचितांच्या न्याय हक्कासाठी आम्ही निवडणूक लढवतो. आव्हान काय करेल मतदारांना? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे, धनवानच्या विरोधात गोरगरिबांची पोरं लढतात, तुमचीच पोरं म्हणून या ठिकाणी समजून तुम्ही आमच्या पाठीशी ताकद उभी करावी. आम्ही तुमच्या न्यायासाठी 24 तास अहोरात्र लढायला तयार आहे. प्राध्यापक महादेव ढोणे, लक्ष्मी दहिवडी 110 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे निवडणूक लढवतोय. 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी आरक्षणाची मागणी केली होती, परंतु ती मागणी प्रस्थापितांनी झुगारली. घटनेमध्ये 340 कलमाना ओबीसीला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, गरीब मराठ्याला मिळावं अशी आमच्या वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. परंतु जातीयवादी भाजपा सरकारनं मराठा आणि ओबीसीचं भांडण लावलेलं आहे. ओबीसी 346 जातीला, गोरगरिबाला जे आरक्षण दिलं होतं त्याच्यातच मराठा समाजालाही आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचं काम भाजपा सरकारनं केलेलं आहे. काँग्रेस सरकारनं ओबीसी आरक्षण दिलं नाही. PP सिंग सरकारनं जे ओबीसी आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. मतदारसंघातल्या प्रश्नाबद्दल जर तुम्ही माहिती विचारत असाल तर लक्ष्मी देवळी ते आंधळगाव गेल्या 5 वर्षामध्ये 10 लोकांचे ऍक्सिडेंट मरण पावलेले आहेत. त्यात रामचंद्र बसापा डोम 10 वर्ष सरपंच असलेला माणूस रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे मयत झालेला आहे. माजी सरपंच मल्लमा पाटील यांचाही मुलगा, करता मुलगा, कॉलेजला असलेला मुलगा त्या ठिकाणी मयत झालेला आहे. एक सुताराचा पाहुणा आमच्या गावात होता गुंजेगावला, तोही त्या ऍक्सिडेंट मध्ये मयत झालेला आहे. गुंजेगाव ते लक्ष्मी देवळी एवढ्या 5 किलोमीटर मध्ये गेल्या 5 वर्षात 10 लोकांचे अपघात झालेले आहेत. आणि शाळेमध्ये डमी शिक्षक नेमले जातात, गोरगरिबांच्या मुलांच्या जीवाशी खेळलं जातं. तिथला प्रस्थापित राजकारणी त्या शिक्षकाला रेशनचे गहू वाटायला, पंचायत समितीचे काम करायला नेमतात आणि तिथं डमी शिक्षक नेमून आमच्या गोरगरिबाच्या मुलांच्या सरकारी शाळा बंद पाडण्याचा उद्योग करत आहे. म्हणून आम्ही पंचायत समितीची निवडणूक लढतोय. काय आव्हान कराल लोकांना आम्ही एवढंच आवाहन करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ओबीसीचं 346 जातीचं आरक्षण जसंच्या तसं ठेवून मराठा समाजाला सुद्धा
तामिळनाडू सरकारनं कसं 50% वरचे आरक्षण 69% करून मराठा समाजाला दिलेलं आहे, ते आरक्षण द्यावं प्रस्थापित सरकारनं. आणि गोरगरिबांच्या ज्या मराठी शाळा आहेत, सरकारी दवाखाने आहेत आणि एसटी महामंडळ आहे, हे जिवंत राहिलं पाहिजे. त्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही. इथला प्रस्थापित पक्ष फक्त दानदांडग्यांना तिकीट देऊन त्याला पदाधिकारी पैशाचे आम्ही सुद्धा कोण पदाधिकारी करण्याचा प्रयत्न करतो. फक्त एकदा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असे की गोरगरिबाची मुलं, कोल्हाट्याची मुलं, सुतार, नावे, परीट अशा मायक्रो ओबीसीला प्रतिनिधित्व देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. म्हणून आम्ही मतदाराला एवढंच आवाहन करतो, खरी वंचिताची सत्ता आणायची असेल, सत्तेचं स्वप्न गरिबाच्या झोपडीपर्यंत, जसं शिक्षणाचं स्वप्न गरिबाच्या शिक्षण कसं गरिबाच्या झोपडीपर्यंत पोहोचवलं, तसा सत्ता सुद्धा गरिबाच्या झोपडीपर्यंत गेली पाहिजे. ती सत्ता प्रस्थापिताची बट्टी होता कामा नये असं आम्ही मतदाराला आवाहन करतो आणि आपण गरीब उमेदवाराला निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी यासाठी लढतोय की संविधानाचे गेले 15 वर्ष तोडमोड चाललेली आहे, ते तोडमोड थांबावी आणि संविधानाचं रक्षण व्हावं म्हणून वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढत आहे. आणि ग्रामीण भागातील जो विकास आहे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना त्या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, सामान्य माणूस सत्तेत जावा, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदची निवडणूक लढून स्थानिकच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेत आम्ही प्रतिनिधित्व त्यांना देत आहोत. काय एकंदरीत तुम्ही कुठल्या गणातून गट केलाय, नाव सांगा. मी रेड्डी गणातून पंचायत समिती साधू मायपा गेजगे, मी रेड्डी गणातून पंचायत समितीचं अर्ज दाखल केलाय. अर्ज काय दाखल भावना केला. आहेत? काय सांगा. त्या भावनेसाठी सांगत असताना तुमचा वेळ न घेता मीडियासाठी नवीन चान्स असा आहे, मीडिया आज पहिल्यांदाच इतका आणि व्यवस्थितरित्या तुम्ही कॉन्व्हर्सेशन करून घेत आहात, लोकांपर्यंत मेसेज देत आहात. कारण मीडिया अगोदर या सर्व लोकांनी विकत घेतलेले आहे. मला वाटतं तुम्ही नक्कीच विकले गेलेले नाहीत आणि त्यामुळे हे बेट्स घेत आहे, एकदम पद्धतशीर घेत आहे. तुमचं पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो. हे आता जे चाललेले रेलचेल आहे जनसामान्यापर्यंत तुम्ही न्यावे ही एक अपेक्षा माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अध्यक्षाच्या प्राध्यापक ढोरे सर आणि आता ज्यांनी दिलेली भेट होते आदरणीय ऍडव्होकेट मेटकर साहेब यांनी सांगितलेली सर्व सूचना या पद्धतीने आम्ही राजकारण करणार आहे. आणि विशेषतः लहान गटापर्यंत, लहान समूहापर्यंत ही चळवळ नेण्याचं कार्य अध्यक्षाच्या माध्यमातून इथून आपण करत आहोत. आपण खास करून पुन्हा एकदा तुम्ही प्रश्न अनेक विचारणार आहेत, प्रश्नाची उत्तर देणारे भरपूर जण मोठे आहेत, परंतु प्रश्न तुम्ही तिथपर्यंत नेत असणारी जे सिस्टम आहे ते तुमच्यासाठी आम्ही पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा करतोय. काय सांगा तुमच्या गटामध्ये, गणामध्ये काय समस्या आहेत प्रमुख अशा नागरिकांच्या? समस्या नागरिकांच्या सांगत असताना सरांनी आता सांगितलं होतं, शाळेच्या बाबतीतल्या असतील, झेडपी किंवा गव्हर्नमेंट सर्वंटच्या बाबतीतल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या नूतनीकरणातून नवीन पद्धतीने व्हावेत. दुसरी गोष्ट, खेड्यातून किती समस्या आहेत या सर्व आढावा जनतेला माहित आहे. मी नवीन सांगण्यापेक्षा पुन्हा नक्कीच जे जे निदर्शना दिसते त्या समस्या आपण दुरुस्त करण्याचं कार्य वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करतो. मतदारांना काय सांगा. मतदारांना एकच विनंती आहे, तुम्ही कुठल्याही भूलथापांना किंवा वेगवेगळ्या प्रचार प्रसाराला बळी न पडता योग्य आणि न्यायाधीश व्यवस्थित अशा कार्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा आणि आपला हक्क जो आहे तो बजावा.